लक्ष्मणजीने सांगू लागले की लक्ष्मणा आणखीन पुढे हनुमंताने काय प्रताप केलाय, लंकेमध्ये आणखीन काय काय कार्य केलंय ते आणखीन वाजबाबा कारण असणार आमचे डोळे असणारे त्याच्याकडे वेधून गेले का पुढे हनुमंताने लंकेमध्ये काय कार्य केलेलं आहे हे आमचे असणारे कान ऐकण्यासाठी असून गेलेले आहेत। तर तू काय कर बरं, जे काही ब्रह्मदेवाने जे काही लिहून दिलं जे काही पत्र आहे ब्रह्मपत्र याला पुढे वाचायला सुरुवात कर। राक्षस दाताची आरासी पाडून केली आहे रणभूमीसी, पुढे काय केले लंकेशी ते मजपासी परिसामी। हनुमंताने काय केले, राक्षसांच्या राशीची राशी या ठिकाणी रणभूमीवर मारल्या, आणखी कोणत्या राक्षसांचा अपमान केलेला, राजा रावणाच्या दरबारामध्ये काय काय कार्य केले लक्ष्मण हनुमंताने माझ्या ती लवकरात लवकर वाद बरा। कोणी श्रीरामाची गोष्टी सुग्रीवासी आलाद कोटी, हर्षल्या वानराच्या कोटी कथा कसवटी ऐकावया। या ठिकाणी बरं का प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा हनुमानजीचा माझ्या हनुमानजीचा प्रताप लंकेमध्ये काय केलं याचं वाद बरा। त्यावेळेस जे काय वानरांचा राजा असणारा सुग्रीवाच्या सुद्धा मनामध्ये प्रेम निर्माण झालेलं आहे की कारण असणारा माझ्या वानरगणामध्ये असा एक महायोद्धा आहे ख्याती असणारी जगभर ख्याती आहे। मग त्याचा असणारा प्रताप ऐकण्यासाठी अंगद देखील त्या ठिकाणी असून नसल्या संपूर्ण वानरवीर सुद्धा त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी सावचित्त आहे बरा। आता हनुमानजी लंकेमध्ये पुढे काय केलेलं आहे ते ऐका। वानराच्या निज कोणी सभा बैसली परवडी, हनुमंताची प्रताप प्रोढी अति आवडी ऐकावया। या ठिकाणी बरं का हनुमंताला त्या ठिकाणी नाना प्रकारे असणारा लंकेमध्ये केलेला असणारा तो जो पराक्रम आहे, राजा रावणाच्या असणाऱ्या मोठमोठ्या वीराला तोंडगस्ती पाडलेला आहे, प्रत्येक असणाऱ्या वीराचा केलेला अपमान आणि या ठिकाणी हनुमंताने केलेलं असणारं प्रचंड असणारं महाकार्य लंकेमध्ये हे ऐकण्यासाठी प्रत्येक त्या ठिकाणी संपूर्ण असणारे सावचित्त आहेत। आता लक्ष्मणजी पत्र वाचत आहेत आणि संपूर्ण वानर सेना प्रभू रामचंद्र सहित त्या ठिकाणी ऐकण्याचं कार्य त्या ठिकाणी करू लागले। हनुमंताची प्रताप कीर्ती वाचिता लक्ष्मणा परम प्रीती, अनुलक्षोनी श्रीराममूर्ती पत्र प्रयुक्ती वाचिता। त्यावेळेस असणारा लक्ष्मणजीने जे काही ब्रह्मदेवाने लिहिलं जे काही ब्रह्मपत्र हातामध्ये घेतलेलं आहे वाच असणारी सद्गतीत झालेली आहे कारण असणारा हनुमानजीचा प्रतापच एवढा मोठा आहे की त्या ठिकाणी त्यांच्या प्रतापापुढे बरं का प्रत्येकाला नमवू लागतं। मग असणारे याचे असणारे जे काही कार्य आहे हे कार्य केलेलं जे काही ठिकाणी संपूर्ण वानर सैन्य आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी ऐकू लागले आणि प्रत्येक असणारे सावधान आहे। आता हनुमंतानं पुढे काय कार्य केलंय हे ऐकण्यासाठी सावधान झालेले आहे। झाडून इंद्रजिताचा पादाडा करुणी सैन्याचा निजोडा, काळोनी कपिपुच्छाचा विळा हनुमान गाडा बैसला। त्या ठिकाणी बरं का असणारा इंद्रजिताने इंद्रदेवाला जिंकला होता तो राजा रावणाचा असणारा ज्येष्ठ कुमार, त्याला हनुमंताच्या या ठिकाणी प्रतापामुळं गुप्त असणाऱ्या गुहेमध्ये लपून बसावं लागलं। हनुमानजी त्या ठिकाणी विजयी झाले हे कालच्या अध्यायामध्ये आपण कथा ऐकली होती। आणि हनुमंतानं पुढे काय केलं, इंद्राला त्या ठिकाणी पळूनही जाता येत नव्हता कारण का जशा प्रकारे या ठिकाणी तारेचं कुंपण असावं तशा प्रकारे हनुमानजीने काय केलं होतं आपल्या शेपटीचं कुंपण असणारं युद्धभूमीच्या चोहोबाजूने केलेला होता, त्याच्यामुळं कुठल्याही योद्धेला माघारी पळून जाता येत नव्हता। आता हनुमानजीने काय केलं, हनुमानजी विजय झाले आणि तो असणारा आपला जे काही शेपटाचा वेढा आहे ना हनुमानजीने काढून घेतलेला आहे कारण का आपला असणारा दुश्मन त्या ठिकाणी गुहेमध्ये जाऊन लपून बसलाय। उडती करावयारना कोण
पण इंद्रजिताला पराभव कटकरी मान्य केला. ही असणारी बातमी कुंजरी लंकेमध्ये जाऊन सांगेल. आणि आता युद्ध करण्यासाठी राजा रावण माझ्यासोबत कोणते वीर पाठवतोय याची वाट बघत असणारे हनुमान युद्धभूमीवर बसले. गेला देखोनी हनुमंता मीच करुणे वीर समजता अनिक कायार कुंतता नगरांता निघाले. हनुमानजीने ज्यावेळेस शेपटाचा वेढा काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी राक्षसांना वाटलं. हनुमानजी त्या ठिकाणी गेले आणि वाट रिकामी दिसल्याच्या नंतर जे काय असणारे जे काय घायाळ झालेले वीर होते ज्यांचे हात पाय त्या ठिकाणी असणारे निकामी झाले होते बरं का, अशा असणारे जे काही वीर आहेत ते त्या ठिकाणी असणारा धावत कुंतत असणारा रडत पडत लंकेकडे जाऊ लागले. आणि आता लंकेमध्ये जाऊन राजा रामाला कशा प्रकारे सांगतात ते ऐका. विरी घेतले गायवारे रावणाचे सभे माझारे मनती पळारे पळारे रविवान रे मारिजेल. या ठिकाणी ज्यावेळेस असणारे कुंतत असणारे जे काही जखमी झालेले वीरांनी लंकेमध्ये प्रवेश केला. मग प्रवेश केल्याच्या नंतर काय ते काय गप्प बसत गेलेत का? त्यांनी सांगितलं धावा पळा म्हणले या ठिकाणी लंका नगर सोडून चला. कारण काय एकच असणारा म्हणले असणारी महामारी या लंकेवर आलेली आहे. कारण एकच वानर आलाय ते वानर आता आपल्याला या ठिकाणी लंकेमध्ये जिवंत राहून देत नाही. पळा पळा अशा असणारे त्या ठिकाणी जे काय वीर आहेत ते सांगू लागले. रावण बापुडे ते किती योद्धीना टोपे मारुती सैनानी सैन्य नेले भस्मांती करील शांती लंकेची. ते असणारे घाई पळत असणारे जे काय वीर आहेत ते सांगू लागले. अरे ते असणारं वानर एवढे शक्तिशाली आहे. त्या असणाऱ्या वानराचं नाव आहे मारुती. मारुतीकडे एवढी ताकद आहे. तुमच्या लंकेचा जो काय राजा रावण आहे ते असणारे 10 तोंडाचं किडी मला त्यांच्या समोर. आणि त्या 10 तोंडाच्या किड्याला मारायला त्या हनुमंताला काही एक वेळ लागणार नाही. आता आपलं काही या ठिकाणी खरं नाहीये. जर काही प्राण वाचवायचा असेल तर पळून गेल्याशिवाय पर्याय नाहीये. त्या ठिकाणी वीर सांगू लागले. समस्त सैन्य केली बोहरी बोंब सुटली घरोघरी कळकळती नगर नारी लंकापुरी आकांत. त्या ठिकाणी असणारे सांगू लागले मोठमोठे जे काही प्रधान आहेत मोठमोठे जे काही वीर आहेत त्या वीरांना त्या ठिकाणी पळती भुई कमी पडू लागलेली आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी पळून जाण्याची वेळ आलेली आहे. एवढं असणारं सामर्थ्य रणभूमीवर हनुमंतानं दाखवलंय. आता या ठिकाणी थांबणं शक्य नाहीये असे त्या ठिकाणी वीर बोलू लागले. समरी रावणाची थोरी चोरनिया परनारी गेली राक्षसांची गोरी महामारी वानरे. त्या ठिकाणी सांगू लागले या दुष्ट प्रवृत्तीच्या लंकेचा असणारा राजा रावण आहे. याची नजर असणारी परस्त्रीवर आहे. आणि परस्त्री असणारी माते समान असते. परंतु असणारी म्हणले आपल्या राजाची बुद्धी तळली गेलेली आहे. जो असणारा जगाचा मालक आहे त्या असणाऱ्या जगाच्या मालकाच्या असणारी भगवंताच्या असणारी जी काही पत्नी असणारी सीता यानं म्हणले चोरून आणलेली आहे. आणि अशोक कोणाच्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे असणारी ही महामारी लंकेवर आली आहे. रवी रावण मरता